तुला नेलंच नव्हतं आम्ही. तुला काय आणलं मम्मानं? कुठे आला तू? गुड आला. हे बघा लगेच चालला फ्रेंड्स खेळणं. हाय फ्रेंड्स, चला तर आम्ही जातोय आज बाहेर. दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्यावर कुठे जाणार. हाय कर देवांश. देवांशला पण घेऊन जाणार आणि अंशिकाला नाही नेणार कारण अंशिका झोपली आहे. बघा अंशिका झोपलेली आहे त्यामुळे अंशिकाला नाही नेणार आहे. आणि हा माझा छोटा भाचा. हाय करा. त्याला तो लाजतो त्यामुळे तो पळून गेला तिकडं. मी जातो, तुम्हाला भेटतो तिथं गेल्यावर. देवांशला पण नेणार. देवांश झालेला आहे तयार. टोपी काय ठेवत नाही, तो टोपी घेतो काढून 4 वेळेस. ठेवणार म्हणून काही शक्यता नाही. ते बघा घेतली काढून, पण ऊन आहे त्यामुळे ठेवाच लागेल. ते त्याचे पप्पा गाडीवर बसले तर लगेच चालत आहे. फ्रेंड्स आलोय आपण आता जाऊया मंदिरात. दाखवते आमच्या इथलं मंदिर देवीचं. तुळजा देवीचं मंदिर आहे. काही मंदिर आहे आमच्या इथं. आज मंगळवार आहे त्यामुळं म्हणलं देवीला जाऊन यावा. आणि अंशिका झोपली त्यामुळं देवांशलाच आणलेलं आहे. आतमध्ये दाखवून देतात का नाही काय माहिती. इथं असं बाहेर जाऊया आतमध्ये. आता जाऊया आतमध्ये. असं काही आतमध्ये नाही दाखवून देणार त्यामुळे इथूनच बघा अशी काही देवीची मूर्ती आहे. मी बुरानगरच्या असून तर आलेच असताना इथं. हे बघा काही असं मंदिर आहे. असं काही मंदिर आहे. ते आतमध्ये नव्हते दाखवून देत त्यामुळं आतमध्ये कॅमेरा ऑन नाही केला. असे छोटे छोटे पण मंदिर आहेत साईडला. मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे. असं एकदम मोकळं हे आतमध्ये फोटो वगैरे लावलेले छान. असं नवरात्रात खूप गर्दी असते फ्रेंड्स इथं. तुम्ही बुरानगरच्या सांत आलेत असताना इथं नवरात्रात भरपूर लोक येतात. समजा खेड्यापाड्याचे पण जवळपासचे इथलचे. हे बघा असं काही नसतं. एकदम प्रसन्न असं मंदिर आहे. एकदम असं मोठं आहे. आणि हे देवीची पालखी वगैरे असं लोक पारायण वगैरे करतात तिथं असे. हे बघा इथे होम आहे. आता जाऊया घरी. हाय अंशिकाचे पप्पा पण आलते. अंशिका नाही आली आज कारण अंशिका झोपली. का देवांश कुठे आला तू? गुड आला. हे बघा लगेच चालला फ्रेंड्स खेळण्यासाठी तो. हे बघा चालला तू इथे. कुठे चालला? हे बघा. आणि चला आता जाऊया घरी. घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. आता फ्रेंड्स अंशिका उठलेली झोपेतून. तिथं चालू आहे खेळणं. हाय अंशिका, आज तुझी दुसरी टॉली आहे. हाय हाय, तू काय खेळतीये? हा बघा देवांश, याला पण हाय करायचंय. हाय देवांश, हाय करायचं. आम्ही आज देवळात गेलतो. तू झोपलेली होती. तुला नेलंच नव्हतं आम्ही. तुला काय आणलं मम्मानं? काय आणलं तुला अभ्यास करायला? आणखीन पेन नाही, खडू आणि पाटी. हा तुझी पाटी दाखवते आम्हाला. हे बघा फ्रेंड्स अंशिकाची पाटी. हे बघा असा अभ्यास चालू आहे. किती छान अभ्यास करते बघा ही. कसा अभ्यास करते ही. हे बघा असा अभ्यास चालतो हिचा. आणि हा देवांश. देवांश काय करतोय? काय करतोय तू? हे बघा ए फॉर ॲपल बनवला तिनं. आता बी फॉर बॉल बनवून. तू म्हणून दाखव. ए फॉर
फॉर बी फॉर तिला सगळं येतं फ्रेंड पण सांगणार नाही ती. खूपच आगाऊ आहे. आता बिझी आहे ती खेळण्यात त्यामुळं आता सांगणार नाही ती. आणि याला पण पाठी पाहिजे. हे बघा तिची ओढायला जातो. हा खडू खातो. हा अभ्यास नाही करत. खडू खातो हा बदमाश. खडू खायला मागतो तो त्यामुळे तिच्या पाठीमागं पळतो. काय खातोय तू? हे बघ असा अभ्यास कर. खाली पण अभ्यास चालतो हिचा. पुसून घ्यायचं आता ते. तू मांडी कर ना. असं का बसते तू? देवळातून घरी आलो. शूट नाही घेतला फ्रेंड्स कारण देवळातून घरी आलो आणि कोमलताईचा फोन आला की त्यांना म्हणजे तुम्ही त्यांचा व्हिडिओ तर बघितलाच असन. त्यांना झालेली आहे नागिन आणि खूपच त्रास होतो आहे फ्रेंड्स त्यांना. मी इकडं पण आणायचं आहे तर ते म्हणतात नाही तिकडे नाही पाठवायचं. पण आता काय करावं तेच काहीच कळेना झालं. सगळे खूप टेन्शनमध्ये आहे घरी पण. सगळ्यांना फार असं सगळ्यांनाच रडायला येतं आहे. पण आता करणार तरी काय. इथून आम्ही काहीच करू शकत नाही. आणि आता बघू उद्या जाणार तिकडं. आई जाते ना उद्या. तिकडं गेल्यावर आता म्हणजे समजेनच काय काय नाही. ते त्यांनी पण दाखवलं पण असं काही हेच होईना. त्यांना काही फरकच नाही पडत आहे. खूपच जास्त त्रास होतोय त्यांना. तसा काहीच कळेना झालंय त्याच्यावर काही उपाय काय भरपूर केले त्यांनी पण काही. त्यामुळं घरी सगळेच जरा टेन्शनमध्ये आहे. खूपच वातावरण असं एकदम अपसेट झाल्यासारखे. त्या फोनवर पण कॉल केला तर खूपच रडायला. आम्हालाच रडायला येतंय आता. पण करणार तरी काय. इथून आता काहीच करू शकत नाही ना. त्यामुळे आई उद्या जाणार. उद्या गेल्यावर आता कळेल काय होतं तर ते पाठवते का नाही इकडं त्यावर आता सगळं. वातावरण खूपच असं घरात अपसेट असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ पण म्हणजे नाही घेता येत म्हणजे नाही घेता येते कोणाकडेच असं. त्यामुळं आज काही हेच नाही व्हिडिओला. आणि देवळात गेलो आणि तिथून आल्यानंतर आम्हाला म्हणजे समजलं का त्यांचं खूपच असं ते वाढलं आहे चेहऱ्यावर. व्हिडिओ बघितला आम्ही तेव्हा समजलं का खूपच वाढलं. त्यांनी कॉल पण नव्हता केला. मग आम्ही कॉल केला आणि मग समजलं की मग खूपच रडायला लागले. त्यामुळे जास्तच हे झालं. जरा आग होती. आगच नाही थांबते त्यातली. त्याला आगच खूप आहे फ्रेंड्स. खूपच त्रास होतो आहे त्यांना. त्यात प्रेग्नेंट परीचं हे म्हणजे असं खूपच त्रास व्हायला आहे त्यांना. आता आई म्हणतात त्या इकडं आणायचं आहे पण ते म्हणते नाही पाठवायचं आत्ताच. आता ते थोडंसं ते बरं झालं ना की आणावंच लागून थोडंसं इकडं त्यांना. कारण त्रासच खूप होतो आहे त्यांना. आता जीवाचे हालच खूप आहे त्यांच्या. काय करणार आपण पण काहीच हे करू शकत नाही ना इथून. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बस ते कोमलताईच्या ह्याच्यामुळे जरा अपसेट आहे सगळेच. त्यामुळं व्हिडिओत थोडंसं जरा हे आलं आहे समजून घ्या थोडंसं. बस आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता.